सर्वजण. तर आपल्या प्रॅडिस कोझी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज मी माझ्या घरातून सुरू केलेल्या क्लाउड किचनचा पहिला व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मी प्रज्ञा एका छोट्याशा गावातून आणि माझ्या घरातूनच मी असं एक क्लाउड किचन सुरुवात केलेली आहे. इथे ना स्विगी आहे ना झोमॅटो आहे. एक छोटंसं गाव आहे. त्या गावातूनच मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक क्लाउड किचन सुरुवात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तो मी पुढे कसा प्रवास माझा होतो आहे, तर तो तुमच्यासोबत शेअर करेन. इथे डायनिंग वगैरे नाही आहे. क्लाउड किचन म्हणजे असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण फक्त ग्राहकांना फ्रेश पार्सल्स उपलब्ध करून देऊ शकतो. माझा एकच प्रयत्न आहे, प्रत्येक ग्राहकाला स्वच्छ, ताजं आणि चविष्ट जेवण मिळावं. तर त्यासाठी ऑर्डर येण्यापूर्वी माझी पूर्ण तयारी असते. तर प्रत्येक इन्ग्रेडियंट हा फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न असतो आणि क्वालिटीमध्ये कोणतीही तडजोड नसते. अगदी घरच्यासारखं, घरात आपण जसं प्रेमाने जेवण आपल्या घरच्यांसाठी बनवतो, अगदी त्याचप्रमाणे सर्व पदार्थ बनवण्याचा प्रयत्न असतो. तर इथे प्रत्येक ऑर्डर ही फ्रेश बनवली जाते. तर मी कधीच आधी बनवलेलं अन्न किंवा आधी बनवलेले पदार्थ, तयार करून ठेवलेले पदार्थ कधीच ग्राहकांना देत नाही. यामध्ये हायजीन आणि टेस्ट या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तर ही मला फर्स्ट ऑर्डर आली होती. तर माझ्यासाठी हा क्षण खूप भावनिक होता. तर थोडीशी मनात भीती पण होती की आपल्याकडून व्यवस्थित बनेल की नाही पदार्थ. तर जसं तुम्ही प्रॅडिस कोझी किचनला पाहिलं आहे की थोडंसं आपण घरात बनवताना ती सिच्युएशन थोडीशी वेगळी असते आणि कॅमेरासमोर जेव्हा आपण फूड बनवतो किंवा एखाद्याला ते सर्व करायच्या हेतूने जर आपल्याला बनवायचं असेल, तर 100% एफर्टनी आपण ते फूड बनवतो आणि सर्व पण करतो. तर तसेच इथे क्लाउड किचनमध्ये तुम्ही फूड जे बनवताय ते 100% फ्रेश, क्वालिटी छान अगदी आणि ताजं जेवण आपण ग्राहकांना पोचवलं पाहिजे. तर मला भेटलेली ही पहिली ऑर्डर मी पूर्णपणे, प्रामाणिकपणे, स्वच्छ, फ्रेश अगदी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मनापासून आशा आहे की ग्राहकाला हे नक्की आवडेल. याचप्रमाणे जेवण जितकं महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे त्याचं पॅकेजिंग ही सुद्धा महत्त्वाचं आहे. तर क्लाउड किचनमध्ये पॅकेजिंग ही गोष्ट आणि फूड सर्व्हिस आणि ऑर्डर किती वेळात तुम्ही डिलिव्हर करताय या गोष्टीचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे इथे मी प्रत्येक पार्सल हे व्यवस्थित पॅक करण्याचा प्रयत्न करते. तर मंडळी, आजचा हा आपला प्रॅडिस कोझी किचनचा नव्या प्रवासाचा पहिला दिवस होता. तर फक्त रेसिपी शेअर करण्यापासून ते क्लाउड किचन सुरू करण्यापर्यंतचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद झालेला आहे. तर यापुढे इथे तुम्हाला फक्त रेसिपीज नाहीत, तर डेली क्लाउड किचनमध्ये ऑर्डर कशा येतात, त्या कशा पॅक होतात, चांगले वाईट अनुभव, छोट्या छोट्या अडचणींना पार करत हा प्रवास कसा होतो, हे संपूर्ण पाहायला मिळेल. प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात ही छोट्याशा एका पाऊलाने होते. तर पहिलं पाऊल मी टाकलेलं आहे. तर बघूया पुढे हा प्रवास कसा होणार आहे, काय होणार आहे नक्की मला पण माहिती नाही, पण नक्कीच प्रामाणिकपणे आणि पूर्ण मेहनत घेऊन हा प्रवास मी करणार आहे. तर तुमचा आशीर्वाद आणि तुमची साथ कायम अशीच राहू द्या. खरंच स्वप्न बघणं हे खूप सोपं असतं, पण त्यासाठी लागणारं पहिलं पाऊल टाकणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे प्रॅडिस कोझी किचन हा फक्त व्यवसाय नसून तर माझ्या स्वप्नाची सुरुवात आहे. तर पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला नवीन ऑर्डर, नवीन पदार्थ किंवा त्याचं पॅकेजिंग या सर्व गोष्टी पाहायला मिळतील. तर त्यामुळे हा प्रवास चुकवू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.